नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय या ज्या ऑनलाईन जे फ्री लेक्चर्स आहेत ते आपण सुरू करत आहोत. तर ऑनलाईनचे आपण यूट्यूबवर आपले फ्री लेक्चर्स असणार आहे. प्रत्येक टॉपिक तुम्हाला बेस वाईज व्यवस्थित शिकवला जाणार आहे. तर 7वी स्कॉलरशिप आणि 8वी NMMSचा आजचा आपण हा क्लास घेत आहोत. तर बघा, 7वी स्कॉलरशिप आणि 8वी NMMSमध्ये मॅथ्सचा आज आपण पहिली सुरुवात, आपला व्हिडिओ लेक्चर 1 आहे. तर पहिला आपण नंबर सिस्टीमचा आज आपण हा टॉपिक बघणार आहोत. तर बघा, नंबर सिस्टीमच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कंप्लीट कॉन्सेप्ट आपल्याला समजेल, इझी ट्रिक समजेल, क्वेश्चन समजेल आणि फोकस समजेल. हा पार्ट 1 आहे नंबर ट्रिकचा. ठीक आहे, ओके. तर आता आपण बघूया पुढे नंबर ट्रिकला आपल्याला सुरुवात करूया. मग तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन सांगायचे. तर बघा, 8वी NMMS व 7वी स्कॉलरशिप याचा आपला व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे एकदम फ्रीमध्ये. जो 99 रुपीजचा ग्रुप होता तो एकदम फ्रीमध्ये करण्यात आलेला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, तुम्हाला स्टडी नोट्स मिळणार आहे, ते पण एकदम फ्रीमध्ये. तो व्हॉट्सॲप ग्रुप आत्ताच जॉईन करा. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक पिन आहे, ते तुम्ही आत्ताच चेकआउट करा. त्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, टेस्टच्या लिंक मिळतील, स्टडी मटेरियल मिळेल आणि महत्त्वाचे प्रश्न मिळेल. आता सगळ्यांनी एकत्र येऊ, यश मिळवू. आत्ताच जॉईन करून घ्या. ठीक आहे, हा ग्रुप खूप फायदेशीर ठरणार आहे. लिमिटेड सीट्स आहे म्हणून आत्ताच जॉईन करून घ्या. तर चला बघा, तर आता आपण आपला मेन टॉपिक काय आहे, नंबर सिस्टीम, संख्या ज्ञान आपण त्याला असे म्हणतो, तो आपण सुरू करूया. तर बघा, नंबर सिस्टम. तर नंबर सिस्टीम काय असतं, 5वी पासून आपण बघत आलेलो आहोत नंबर सिस्टीम. त्यामध्ये नॅचरल नंबर, रॅशनल नंबर, इंटिजर हे सगळे असतात. तर आपण 5वी पासून बघत आलेलं, मग आपल्याला त्याचा बेस तरी माहिती असेल. तर बघा, तर मग 5वी पासून बघत आलेलं असेल तर बघा, तर आज पहिलं नंबर सिस्टीममध्ये मग काय असतं, नॅचरल नंबर. ठीक आहे, नॅचरल नंबर. ठीक आहे, आपण नॅचरल नंबर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या कशा असतात, नैसर्गिक संख्या कशा असतात, तर बघा, नैसर्गिक संख्या ज्या असतात त्या 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 5 6. आणि हे जे राईट डाऊन करतो, आपल्या डिजिटल नोट्ससुद्धा तुम्हाला मिळतील, जे आपण इथे राईट डाऊन करतो. आणि वहीत मी स्वतः लिहिलेले नोट्ससुद्धा तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर बघा, नैसर्गिक संख्या आपण हे कशा असतात, नैसर्गिक संख्या 1 पासून स्टार्ट होतात. कुठून स्टार्ट होतात, 1 पासून स्टार्ट होतात. याला आपण काय म्हणतो, काउंटिंग नंबर सुद्धा असे म्हणतो. काय म्हणतो, काउंटिंग नंबर. त्या अनंत असतात, त्या अनंत असतात, त्याचा शेवट अनंत असतो. ठीक आहे, तर समजलं, नॅचरल नंबर आपलं पहिलं समजलं तुम्हाला. तर आता नेक्स्ट बघायचं, नेक्स्ट काय आपलं मग, होल नंबर. ठीक आहे, नेक्स्ट आहे होल नंबर. होल नंबर काय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला, चला आता तुम्हाला सांगतो होल नंबर म्हणजे काय. तर बघा, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये थोडासाच बदल आहे. होल नंबर काय असती, पूर्ण संख्या. ठीक आहे, होल नंबरमध्ये काय असतं, पूर्ण संख्या. तुम्हाला दाखवतो, पूर्ण संख्या. तुम्हाला माहिती आहे का पूर्ण संख्या कशा असतात. तर चला, पूर्ण संख्यांची सुरुवात फक्त कुठून होती, पूर्ण संख्यांची सुरुवात होती शून्यापासून. बघा, 0 1 2 3 4 अनंत असतात त्या, अनंत. ठीक आहे, याला काय म्हणतात आपण, होल नंबर. आणि स्मॉलेस्ट होल नंबर काय आहे, 0 आहे. हे बघा, स्मॉलेस्ट, सगळ्यात स्मॉल काय आहे, 0 आहे. होल नंबर प्रश्न विचारला जातो, स्मॉलेस्ट होल नंबर काय आहे, 0 आहे. तर बघा, तर आता आपण होल नंबर बघितलं, तर आता आपण बघूया इंटिजर. काय बघायचं, इंटिजर. इंटिजर म्हणजे काय, पूर्णांक संख्या. इंटिजर म्हणजे पूर्णांक. ठीक आहे, तर पूर्णांक काय असतं हे तुम्हाला माहीत नसेल तर बघून घ्या. धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य मिळवून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. आता मी थोडं इंग्लिशमध्ये सुद्धा राईट डाऊन करतो. पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स तुम्हाला माहीत असेल.
नसेल माहीत तर आपण पुढे सांगणारच आहोत. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्यानंतर 0, 0, ठीक आहे. 0 ही जी डेफिनेशन आहे थोडी इंग्लिशमधून मिळवून संख्यांचा जो समूह होतो, जो ग्रुप होतो, त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? इंटिजर असे म्हणतो. त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? इंटिजर्स. तर आता इंटिजर कसे असतात मग? एक्झाम्पल तुम्हाला समजलं नसेल तर बघा, एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो इथे, ठीक आहे. इंटिजरमध्ये बघा -4, तुम्ही नेगेटिव्हमध्ये मायनस साईन असते तुम्हाला माहिती असेल. -4, -3, -2, -1, ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? निगेटिव्ह. जे नेगेटिव्ह असतात त्याला आधी मायनसचं साईन असतं, ठीक आहे. आणि त्यानंतर असं 0 असतो. त्यानंतर बघा +1, +2, +3 आणि +4 असं असतं, बरोबर. +1, +2 म्हणजे जी जो संख्या आहे त्या 0 मिळवून फक्त नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर त्यामध्ये असते. काय असते? नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर. पुढं आपण नंतरून पूर्णांक संख्येची बेरीज आपण नंतरून बघणारच आहोत. तोपर्यंत आपण सोपं टॉपिक आपण शिकून घेऊया, ठीक आहे. तर आता आपण नेक्स्टमध्ये बघूया इव्हन नंबर. इव्हन नंबर काय असतं विद्यार्थी मित्रांनो? माहिती आहे तुम्हाला इव्हन नंबर? नसेल माहीत तर नोट डाऊन करून घ्या. बघा इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे काय? समसंख्या. इव्हन नंबर म्हणजे काय? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? नसेल माहीत तर मी सांगतो. तर बघा, समसंख्या म्हणजे कसं? समसंख्येमध्ये काय असतं तर बघा, समसंख्या म्हणजे जी संख्या असते ती संख्या 2 डिव्हिजिबल असते. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2, दिस नंबर इज आर इव्हन नंबर. बघा डेफिनेशन लिहून घ्या इंग्लिश मीडियमवाल्यांनी. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 इज, हे बघा, डिव्हिजिबल बाय 2, द नंबर इज इव्हन नंबर. द नंबर, हा नंबर काय असतो? इव्हन असतो. काय असतो? इव्हन म्हणजे काय? ही संख्या काय असते? सम. मराठी मीडियमवाल्यांनी बघा, जी संख्या असते ती संख्येला जर 2ने भाग गेला तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. तर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलमध्ये कसं समजा मग? 0, 2, 4, 6, 8 हे शेवट युनिट्स प्लेसला पाहिजे. हे जे संख्या आहे हे संख्या आपल्याला पुढे कोणत्या प्लेसला पाहिजे? युनिट प्लेसला पाहिजे. युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6, 8 हे जे संख्या आले तर त्या संख्येला समजा तुम्हाला एक मी दाखवतो. बघा 240 संख्या आहे. तर 0ला काय आहे? शेवटी 0 आहे. मग ही संख्या काय आहे? इव्हन नंबर आहे. ही संख्या काय आहे? इव्हन नंबर आहे. समजलं? इव्हन नंबर म्हणजे काय? समसंख्या. तर चला आता आपण पुढे बघूया. तर पुढे काय आपली इव्हन नंबरमध्ये तुम्हाला मी एक काही सांगतो महत्त्वाचे टिप्स. बघा, स्मॉलेस्ट इव्हन नॅचरल नंबर काय आहे? हे बघा लिहून घ्या. स्मॉलेस्ट इव्हन नंबर कोणता आहे? 2. स्मॉलेस्ट इव्हन नंबर कोणता आहे? 2 आहे, ठीक आहे. त्यानंतरून सर्वात लहान समनैसर्गिक संख्या काय आहे? सर्वात लहान समनैसर्गिक इव्हन नॅचरल नंबर कोणता आहे? 2 आहे. तसा 0 इव्हन नॅचरल होल असल्यावर 0 येतो. तर बघा, तर मग तसंच 1 ते 100 मध्ये किती समसंख्या आहे? 1 to 100 मध्ये टोटल इव्हन किती आहे? इव्हन नंबर किती आहे? हा आहे 50. तुम्हाला जर या चॅप्टर वाईज एकदम क्लिअरली नोट्स हवे असेल तर आपला जो ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा. ग्रुप कसा जॉईन करायचा तर बघा, आपला जो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करा. ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला आत्ता हा जो टॉपिक आपण शिकवतो याच्या नोट्ससुद्धा आपण टाकलेला आहे. लवकरात लवकर जॉईन करा, ठीक आहे. तर आता आपण पुढे वळूया. तर आपण काय बघत होतो? 50 संख्या कोणती आहे? 1 ते 100 मध्ये इव्हन किती आहे? 50 आहे, ठीक आहे. बघितलं आपण. तर इव्हन नंबरचा आपला आत्ता चॅप्टर ओव्हर झालं. जास्त वेळ नाही घालायचा आता आपल्याला. तर बघा, तर आता कोणती संख्या आहे ती? विषम संख्या. विषम संख्येला काय म्हणतो आपण? ऑड नंबर, ठीक आहे. ऑड नंबर म्हणजे काय? आता याला आपण मराठीतून काय म्हणतो? विषम संख्या, ठीक आहे. विषम संख्या असते.
तर विषम संख्या काय असतं मग विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? ज्या संख्येला 2ने भागले त्या संख्येला, ज्या संख्येला 2ने भागल्यावर असता बाकी एक उरते. बघा मराठी मीडियम डेफिनेशन लिहून घ्या. 2ने भागल्यावर बाकी एक उरते. रिमाइंडर किती येतो? रिमाइंडर 1 येतो. त्या संख्येला विषम संख्या असे म्हणायचं. समजलं? आपण पुन्हा एकदा क्लिअर वाईज करून घेऊया, एकदा इरेज करून घेऊ. ठीक आहे. तर 2ने भागल्यावर त्या संख्येला बाकी एक उरते. ती संख्या त्याला इवन नंबर आपण असे म्हणतो. तर वापस क्लिअर करूया. तर आपण त्याला ऑड नंबर कसं असतं मग? ऑड बघा, ऑड नंबर वापस लिहून घ्या. ऑड नंबरमध्ये मग एक्झाम्पल कसं येईल मग? 1 3 5 7. ठीक आहे. ह्या काय ऑड नंबर आहेत. ठीक आहे. ज्याचं द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 बट रिमाइंडर इज 1. तर स्मॉलेस्ट लहान विषम नैसर्गिक संख्या ऑड नंबर कोणता आहे? स्मॉलेस्ट नॅचरल ऑड नंबर कोणता आहे? 1 आहे. ठीक आहे. स्मॉलेस्ट लिहून घ्या. स्मॉलेस्ट नॅचरल ऑड नंबर कोणता आहे? 0 आहे. स्मॉलेस्ट नॅचरल ऑड नंबर 0 आहे. आणि कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर डिफरन्स काय आहे? 0 आहे. क्रमवार विषम संख्यांचा देखील 2च्या पटीत वाढल्या जातात. कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर डिफरन्स 2ने ॲड होतो. समजतंय तुम्हाला? बघा, क्रमवार विषम संख्या देखील 2च्या पटीत वाढल्या जातात. ठीक आहे. तर बघा अजून एक पॉईंट आपण पुढे बघूया. ठीक आहे. तर बघा आता एनी 2 ऑड नंबरची सम म्हणजे 2 ऑड नंबरची सम काय असते? इवन नंबर असते. इथे 0 झालं आहे चुकून. तर 2 ऑड नंबरची सम काय असते? तुम्हाला जर विचारलं 2 ऑड नंबरची सम तर ती काय असती? इवन नंबर असते. ती कोणती संख्या असती? इवन नंबर. तर आता मग कसं काय सर, कसं काय झालंय मग? तर बघा ऑड नंबर घेऊ आपण. ऑड नंबर कोणता घेऊ? ठीक आहे. बघा 3 + 3 मध्ये 7 काय आहे? ऑड नंबर आहे. ठीक आहे. तर आपण आता यांची ॲडिशन करूया. 3 + 7 किती आलं? 12. 10 आलं. लास्टला काय आहे? 0 आहे. मग ही संख्या कोणती झाली? इवन नंबर झाली ना ही संख्या. इवन नंबर झाली. मग समजला? हा एक नियम असतो. हा एक पाठ करून घ्या. 2 ऑड नंबरची जी सम असते ती काय असते? इवन नंबरची असतं. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, एनी टू इवन नंबर सम, तसेच 2 इवन नंबरची सम काय असते? सम ही काय असते? इवन असते. ही काय असते? इवनच असते. तर कसं? तर बघा इवन नंबर घ्या कोणता? 4 आणि त्यामध्ये आणखी 6 काय? 8 घेऊया. 8 हा काय? इवन नंबर आहे. आणि 8 + 4 किती येतं? 12 येतं. 8 + 4 किती येतं? 12 काय? इवन आहे. 12 काय? इवन आहे. समजलं? इवन आणि ऑड नंबर मध्ये फरक जो आहे तो समजला? ठीक आहे. तर आपण आता इवन ऑड नंबर बघितलं तर बघा ऑड + ऑड केला तर इवन येतं. शॉर्टकट मध्ये बघा ऑड + ऑड = काय येतं? इवन येतं. आणि तसंच इवन प्लस काय? ऑड इवन प्लस इवन = काय येतं? इवन. समजलं? ओके, लक्षात आलं कॉन्सेप्ट? तर अजून एक बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा ऑड नंबर आहे. ऑड प्लस इवन केल्यावर काय होईल? ऑड प्लस इवन केल्यावर काय येईल इथे? बघा ऑड नंबर आपण उदाहरण बघूया. ऑड नंबर काय घेतला आपण? समजा 3 घेतला. 3 हा काय? ऑड नंबर आहे. आणि त्याच्यामध्ये इवन नंबर काय आपला? 4 घेतला. आता यांची सम करूया. तर सम किती आली आहे? 7 आली आहे. आणि 7 हा काय आहे? हा कोणता नंबर? 7 ऑड नंबर आहे. काय आहे? ऑड नंबर आहे. समजलं? तर मग कसं? बघा ऑड नंबर मग ऑड प्लस इवन केल्यावर काय येईल? ऑड नंबर येईल. समजलं? ओके. तर इवन ऑडची कॉन्सेप्ट तुम्हाला समजली? तर आपण आज काय बघितलं? इवन ऑड नॅचरल नंबर. तर आपण एक लास्टमध्ये बघूया मूळ संख्या.
काय बघूया, मूळ संख्या. ठीक आहे, मूळ संख्येला काय म्हणतात, मूळ संख्या. याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, प्राईम नंबर. मूळ संख्येला काय म्हणतात, प्राईम नंबर. तर प्राईम नंबर काय असतात माहिती माहित असेल, आपण 8वीला आहोत. तर प्राईम नंबर मध्ये बघा, ज्या संख्येचे एक व तीच संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. द नंबर इज द, ज्या नंबरला स्वतः एक आणि ती स्वतः संख्या असे दोनच फॅक्टर्स असतात त्या संख्येला आपण प्राईम नंबर असे म्हणतो. तर कोणत्या कोणत्या संख्या असतात प्राईम नंबर, तर कोणत्या संख्या असतात, तर बघा 2 सगळ्या संख्या 1 ते 100 मध्ये. बघा मी तुम्हाला इथे लिहून देतो, एक मिनिट. ठीक आहे, बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17. ठीक आहे, त्यानंतरून काय येतं 19, त्यानंतरून 23, त्यानंतरून 29, त्यानंतरून 31, त्यानंतरून 37, त्यानंतरून काय येतं 41, त्यानंतरून येतं 43, त्यानंतरून येतं 47. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येतं काय 53, त्याच्यानंतर 59, त्यानंतर काय येतं 61, त्यानंतरून 67, त्यानंतरून कोणत्या 71, 73, 79, 83, 89, 83, 89 आणि 97. हा ज्या एवढे जे नंबर आहे त्या 1 ते 100 मधील प्राईम नंबर आहे. 1 ते 100 मधील टोटल किती प्राईम नंबर्स आहे माहिती, 25 आहे. मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 25 संख्या आहे. तर टोटल नंबर किती आहे 25 आहे. 1 to 100 मध्ये टोटल प्राईम किती आहे 25 आहे. ठीक आहे, सर्वात एकूण मूळ संख्या किती 25 आहे. आणि मूळ संख्यांची तुम्हाला काही मी वैशिष्ट्ये सांगतो. मूळ संख्यांची वैशिष्ट्ये बघा, 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. तर समज 2 ही सर्वात लहान, दोन्ही संख्या समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. मग ती दोन्ही संख्या काय आहे, सर्वात लहान सममूळ संख्या आहे. सममूळ आहे. ठीक आहे, समजतंय. हा आपला काय आला पहिलं वैशिष्ट्य झालं. त्यानंतर बघा 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. म्हणजे कसा, ही जी 3 ही संख्या आहे ही विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे, स्मॉलेस्ट ऑड नंबर आहे आणि ती मूळ संख्या पण आहे. स्मॉलेस्ट ऑड असून मूळ संख्या पण आहे. सर्वात लहान ऑड नंबर काय म्हणतो आपण, विषम मूळ. ठीक आहे, समजतंय. त्यानंतर बघा 101 व 200 हे पण महत्वाचं असतं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 101 101 200 यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहे, यामध्ये एकूण, तर बघा 101 to 200 यामध्ये किती प्राईम नंबर आहे, टोटल 21 प्राईम नंबर आहे. हे पण महत्वाचं आहे. तर आता तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा. ग्रुप जॉईन केल्यावर मी आता आपला हा आज आपण इच लोकच बघूया. तर ग्रुपची लिंक कुठे आहे, आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. ग्रुप जॉईन झाला की मग तुम्हाला तिथे नोट्स मिळतील. नोट्स आल्या तुम्ही त्या नोट्स लिहून घ्या. ग्रुपवर फोटोज पाठवा. काही सपोर्ट लागला असेल तर आपल्याला जो ग्रुपवर आपल्याला सपोर्ट मिळेल, चॅट सपोर्ट लाईव्हमध्ये मिळेल. तर ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केल्यावर आपले व्हिडिओ वेळेवर पोहोचतील. जय हिंद.